मेरा नाम नबीला काजी है और मैं एमए रंगूनवाला डेंटल कॉलेज की इंटर्न स्टूडेंट हूँ। इस कॉलेज की कल्चरल सेक्रेटरी भी हूँ। और आज हम 50th एनिवर्सरी ऑफ एसोसिएशन ऑफ ओरल एंड मैक्सिलोफेशियल सर्जरी के लिए ये रैली निकाले हैं। आज के ज़माने में हेलमेट, तंबाकू सेवन के बारे में बहुत लोगों को पता नहीं है। इसका उपचार करना, इसके बारे में सबको बताना बहुत ज़रूरी है, क्योंकि तंबाकू खाने से कर्क रोग हो सकता है। ये हमारा बेसिक मोटो है। एंड हमें ऐसा लगता है कि अगर हम हमारी तरफ से थोड़ा कुछ करेंगे, हमारा कंट्रीब्यूशन सोसाइटी की तरफ ज़रूरी होना चाहिए। इसलिए हमने आज ये रैली निकाली है। मी पूजा टेमगिरे बोलते आहे। रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये आम्ही इंटर्नशिप करतो आहे। उद्देश हा आहे की तंबाखू, पान, गुटखा ह्या सगळ्या व्यसनामुळे लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता खूप वाढली आहे आणि आत्ता लोकांना बरेच वेगळ्या गोष्टींचे व्यसन लागत आहेत। परत हेल्मेट न वापरल्यामुळे लोकांना बरेच ॲक्सिडेंट्स होतात, त्यांचा जबडा तुटू शकतो किंवा काही अशी हानी होऊ शकते जी चेहऱ्याला किंवा कोणत्याही शरीराला। हेच ठेवलं की हेल्मेट वापरायचं, कारण स्वतःचा जीव धोक्यात आपण टाकतो हेल्मेट न वापरून। बरेच लोकांचे ॲक्सिडेंट्स होतात, दरवर्षी कितीतरी ॲक्सिडेंट्स आणि वाढतच चाललं आहे प्रमाण दरवर्षी ॲक्सिडेंट्सचं। तर मग त्यासाठी एकदमच चांगलं आहे की हेल्मेट वापरणं गरजेचं आहे। ट्रॅफिक पण वाढतं आहे, तर हेल्मेट वापरण्याने तुमचाच जीव धोक्यात नाही जात। ह्या रॅलीचा मुख्य उद्देश असा आहे की लोकांमध्ये हेल्मेट वापरण्याबद्दल जनजागृती करणे। हेल्मेट न वापरल्यामुळे आपला तरुण वर्ग आणि ह्यांचे बरेच छोटे छोटे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट होतात आणि छोट्याशा ॲक्सिडेंटमुळे पण त्यांना प्राण गमावे लागतात किंवा चेहऱ्याचे हाडं तुटतात आणि बऱ्याच लोकांचे खूप नुकसान होतं। तर याच्याबद्दल हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्याच्या अगोदर हेल्मेटचे काय फायदे आहेत, हेल्मेट का वापरावं आणि त्याच्याबद्दल आम्ही रॅली काढत आहोत। पुणे ही आपल्या जगामध्ये अशी मोठी सिटी आहे की ज्याच्यामध्ये जास्त टू व्हीलर्स आहेत आणि 5% सुद्धा लोक हेल्मेट वापरत नाहीत। हे हेल्मेटबद्दल जनजागृती करण्यासाठी आम्ही याच्यावरती प्रयत्न करत आहोत। दुसरं, सरकारने जरी गुटख्यावरती बंदी घातली असली तरी आजकाल गुटखा पूर्ण सगळ्या पानटपऱ्या आणि सगळीकडे मिळतो। गुटखा सोडून पान, तंबाखू, सुपारी हे सगळ्या सवयींमुळे तोंडाचे कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। भारत देशाला थुंकणाऱ्याचा देश असं म्हणून ओळखलं जातं, कारण खूप लोक पान गुटखा खाऊन रस्त्यावरती इकडे तिकडे थुंकत असतात आणि ह्या पान, गुटखा आणि तंबाखू आणि सुपारीमुळे तोंडाचे विविध आजार होतात। ओरल सबम्युकस फायब्रोसिस, तोंडामध्ये पांढरे चट्टे येणं, त्याच्यामुळं आतमध्ये अल्सर होणं आणि कालांतरे त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होणं। आणि कॅन्सर एकदा झाला तोंडाचा की त्याचा उपाय इतका गांभीर्याने करावा लागतो की अर्धा जबड्याचा भाग काढावा लागतो, दात काढावे लागतात, जिभेचा भाग काढावा लागतो, गालाचा भाग काढावा लागतो। त्याच्यामुळे त्या माणसाला समाजात वावरणं कठीण होतं, खाणं पिणं कठीण होतं आणि संपूर्ण कुटुंबच रस्त्यावरती येतं। तर लोकांमध्ये गुटखा न खाणे, तंबाखू न खाणे आणि मिश्री न लावणे ह्याच्याबद्दल जनजागरूकता निर्माण करावी, हाच आमच्या कॉलेजचे विद्यार्थी, स्टाफ यांचा